फक्त आणि फक्त भगरापासून बनवलेल्या चकल्या. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. साबुदाणा किंवा बटाटा यातलं काहीही न वापरता या फक्त भगरापासून बनवलेल्या चकल्या आहेत. तर या बनवायला अगदी सोपी आणि झटपट बनणाऱ्या चकल्या खायला तर हेल्दी आहेतच, त्याचबरोबर चवेला सुद्धा अप्रतिम लागतात. इथे मी अर्धा किलो भगर स्वच्छ धुवून घेतलाय आणि एका पातेल्यात पाणी उकळून घेतलंय. पाणी उकळलं की त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि भगर घालायचा आणि अगदी भातासारखा मऊसूत शिजवून घ्यायचा. भगर शिजला की एका परातीमध्ये काढून घ्यायचा आणि त्यात आपल्या आवडीप्रमाणे मिरचीचा ठेचा, जिरेपूड घालून छान एकजीव करून घ्यायचं. मग त्यातला एक गोळा काढून चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आणि छान गोलाकार चकल्या सुती कापडावर पाडून घ्यायच्या. या चकल्या छान कडक उन्हात वाळवल्या की वर्षभर खायला रेडी. छान कडक वाळवल्या की मस्त अशा फुलतात तळताना. तुम्ही या चकल्या खाल्ल्या नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आय एम शुअर तुम्हाला आवडेल. आणि नेक्स्ट वाळवण सिरीज बघण्याकरता फॉलो नक्की करा.